या ठिकाणी मुक्कामासाठी असणार आहेत आणि आपण पाहतोय की हजारो गाड्यांसह मनोज जरांगे आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मराठा बांधव हे वडीगोद्री, अंतरवाली, सराटी त्याचबरोबर हायवेवरती मोठ्या संख्येने ठाण मांडून बसलेले होते आणि आपण मराठा बांधवांची गर्दी पाहतोय की यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी मराठा बांधव आलेले होते। ॲम्ब्युलन्स असेल, सगळी सुविधा या मनोज जरांगे यांच्या वाहनांच्या ताफ्यामध्ये असणार आहेत आणि हजारो गाड्या घेऊन मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेनं सरकारला आव्हान देत निघालेले आहेत। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुंबईमध्ये परवानगी दिली जाते का हे फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र गाड्यांची गर्दी जर पाहिली तर हजारो गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेनं निघालेला आहे। मुंबईमध्ये सध्या गणेशोत्सव सुरू आहे। मुंबईतला गणपती पाहण्यासाठी जगभरातून लोक मुंबईमध्ये गणपती पाहण्यासाठी येत असतात। मात्र मुंबईकरांना या आंदोलनाचा त्रास होणार का हा करता प्रश्न या निमित्तानं महत्त्वाचा उपस्थित झालेला आहे। मात्र सरकारकडून या संदर्भामध्ये नक्की काय भूमिका घेतली जाते फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण पाहतो ती मुंबईच्या दिशेने निघालेली आहेत। त्यासोबत जर आपण बघितलं तर लाखोंचा जमाव आता सध्या आंतरवालीतूनच या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। हजारो महिला आहेत, हजारो नागरिक आहेत जे मनोज जरांगे यांच्यासोबत आंतरवालीच्या दिशेने निघालेले आहेत। स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्याशी आपण बोलतोय। दादा, काय सांगाल तुम्ही? लाखोंचा जमाव पुन्हा एकदा लाखोंचा जमाव पुन्हा एकदा लाखो नाही, त्यापेक्षा कितीतरी पटीत पहिल्यापेक्षा आताच गाडी चर्चा चालली होती की मराठा एक होत नाही, असं होत नाही, तसं होत नाही। माझ्या समाजाचं समाज वाटोळ करून नाही घेऊ शकत, त्याच्या लक्षात येत आहे। मी त्याच्या लेकरा बाळासाठी झटतो, माझ्यावर एकट्यावर विनाकारण खोटे आरोप करते, मला बदनाम करायचं काम करते आणि मग मी आणि माझा समाज कसं काय थांबन? मला नाही ना एकट्याला पडू देणार समाज। दुसरा मुद्दा असा आहे की सध्या वेगवेगळ्या चर्चा होत आहेत। मराठा आरक्षण उपसमिती ती तुम्हाला भेटायला येणार आहे, कशा पद्धतीने भेट होणार आहे ते तुम्हाला काय सांगतील, त्याबद्दल काय सांगा? नाही ते नाही माहिती, परंतु मंत्री साहेबाकडून ते यायले एवढी माहिती मला मिळाली, त्यांचं सिस्टम मिळाली ते म्हणणं पण नाहीये। परंतु आता अंमलबजावणी पाहिजे चर्चेला आणि त्या लिखीला मी कदरून गेलेलो। तर न्यायदेवता आंदोलन करीन ना। तर आपण पाहतोय या ठिकाणी आता मनोज जरांगे जे आहे ते सर्व मराठा आंदोलकांसोबत मुंबई न्यायदेवतेनं जे अटी घालून दिल्या त्याचं पूर्ण पालन करून आंदोलन करणार। आमरण उपोषण देशात कोणी रोखू शकत नाही, मी शांततेत करतो। दुसरा एक मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे म्हणाले की त्यांच्या काही आमदारांना वगैरे त्यांनी सूचना, मला एक सांगायचं राहिलं, मी म्हणलो होतो माझा जातो नसेल मराठ्याच्या अवलाद घरात झोपू शकत नाही, मिशन हात माराव, कॉलर टाईट करावं असं माझ्या जातीनं काम केलंय। कामं फेमस सगळे बाजूला फेकले, नोकऱ्या फेकऱ्या सगळं बाजूला ठेवलं, व्यवसाय बाजू ठेवले, दुकानं फेकानं बंद करून अख्ख्या मुंबईकडे निघाले। गर्व वाटतो मला या जातीचा। मी त्या जातीच्या जन्मी पोटी जन्म घेतला, मराठ्याच्या जाती त्यांच्या पोटी मी जन्म घेतला, मला लय गर्व वाटतो। मी आज भरून आलोय की माझी जात लेकरासाठी कोणत्याही तराला जायला तयार आहे, समाज मोठा करायसाठी कसलंच कारण देत नाही, पण धावून येते हे आज सिद्ध झालं। सण उत्सव सुद्धा बाजूला टाकले लोकांनी, सण उत्सव सुद्धा बाजूला ठेवलाय लोकांनी। सण उत्सव पण करायचे आपल्याला, आपला धर्म आहे, पण संकट असल्यावर लेकरं मोठे करायचे। आपल्या घरात लाख रुपये पगार आला, 50,000 पगार आला, आपण मोठाले करू आणखी। आज वेळ निर्णायक आंदोलन निर्णायक टप्प्यावर आहे, आता थांबायचं नसतं, आता लढायचं असतं, मिळवायचं असतं आणि लेकरं मोठे झाल्यावर मग सण करू मोठाले, परंपरा पाळू सगळ्या, मग काय ढिले पडत नाहीत आम्ही कशाला। तर एक महत्वाचा विषय असा आहे, एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारांना, खासदारांना असा निरोप दिलाय की मराठा आरक्षण काय ह्या विषयावर जे सेन्सर त्याच्यावरती बोलू नका। मला माहित नाही, मी ऐकलं पण नाही, अनुगा जे माहित नाही त्याच्यावर माणसानं काही पण करू नये। पण तो माणूस खरा आहे, एकनाथ शिंदे साहेब माणूस म्हणजे खरा आहे, साथ देतो, जनतेची वेदना समजून घेतो माणूस, तो गोरगरिबांचे दुःखाचे जाण असणारा माणूस आहे। सत्तेपेक्षा गोरगरीब जनतेच्या दुःखाला महत्त्व देणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे साहेब। गरिबांचे प्रश्न जाणून ताबडतोब सोडवायचे
त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं. हे काम सुद्धा तडकाफडकी अजितदादा पवार पण करते. भाजपामधील काही आमदार आणि काही मंत्री पक्षाच्या पलीकडे जाऊन, सत्य शब्द वापरतोय मी, पक्षाच्या पलीकडे जाऊन गोरगरिबांचे जर काही प्रश्न आले ना, जरी त्यांना काही व्ह्यूप असेल भाजपचा किंवा काही असेल, नाही ऐकत. पण गोरगरिबाच्या मदतीला क्षणात धावून येतात असे त्यांचे सुद्धा काही मंत्री आमदार जातवान असले. पक्षापेक्षा समाजाच्या लेकराला, जनतेच्या लेकराला आधी महत्त्व देतात. वेदनारहित दुःख कसं दूर होईल याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपमध्ये सुद्धा खूप आमदार आणि खूप मंत्री खूप आहे. विरोधी पक्षातले सुद्धा सगळेच उभा आहेत गोरगरिबांच्या पाठीमागे. धनगर बांधव असतील, गरीब ओबीसी असतील, दलित मुस्लिम असतील, कोळी आदिवासी बांधव असतील, परप्रांतीय बांधव असतील, मराठी असतील, माथाडी कामगार असतील, डबेवाले असतील, सगळे लोक